नमस्कार. कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्यासोबत. कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर. कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी. जाणून घेऊया या क्षणाची महत्त्वपूर्ण बातमी. JSW कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची साळाव येथे दडपशाही, शेतकऱ्यांची दिशाभूल करून पाईपलाईन, कारवाईची मागणी. मुरुड साळाव येथे JSW स्टील कंपनी अर्थात माजी बिर्ला स्टील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या जमिनींमधून मोठ्या पाईपलाईनचे काम सुरू केलंय. पूर्वी बिर्ला कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनींमधून पाण्याची लाईन नेताना या शेतकऱ्यांना गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा किंवा परवानगी न घेता नव्या पाईपलाईनसाठी त्यांच्या जमिनींमध्ये मोठमोठे खड्डे खोदून काम सुरू केलंय. अनेक शेतकऱ्यांनी या बेकायदेशीर कामाला विरोध केला असता कंपनीकडून त्यांना धमक्या आणि दिशाभूल करणारी उत्तरे दिली जात आहेत. कंपनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं नाव पुढे करून आपलं वर्चस्व गाजवते. काही अधिकाऱ्यांनी यासाठी मोठी रक्कम घेतल्याचाही आरोप होतोय. जमीन शेतकऱ्यांची आणि फायदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कसा, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. याबाबत महसूल विभागाने हस्तक्षेप करत शेतकऱ्यांचा सातबारा तपासून या जमिनींची माहिती द्यावी. कंपनी पाईपलाईन टाकू इच्छित असेल तर शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अन्यथा काम थांबवावं. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या अन्यायाविरोधात बळीराजा शेतकरी सामाजिक संस्था, राज्य माहिती अधिकार कार्यकर्ते फेडरेशन, अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया, पोलीस मित्र कोकण विभाग आणि रायगड स्वाभिमान यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलंय. शेतकऱ्यांच्या जमिनींवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लवकरच मोठं आंदोलन उभं केलं जाईल असा इशाराही सामाजिक संघटनांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल. या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय. पुन्हा भेटूया नव्या बातमीसह. तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या TV न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बातमीला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.